तिसरा FIR नंबर 32 ऑफ 2015 जो कालिना सेंट्रल लायब्ररीचा आहे, त्याच्यातनं अजून भुजबळांना आणि त्या सगळ्या अक्यूजना कुठलाही दिलासा मिळालेला नाही। त्यामुळे आत्ताच्या वेळेस जे कोर्टाने गृहीत धरलंय की प्रेडिकेट ऑफेन्सेस आर ओव्हर हे म्हटलं जे गेलंय ते कदाचित कोर्टासमोर योग्य ती माहिती दिली नसल्यामुळे ही ऑर्डर झालेली आहे। आणि या ऑर्डरला स्टे करण्यासाठी मी आज चीफ जस्टिसना पत्र लिहिलेलं आहे आणि याच्यात सगळीच्या सगळी माहिती, आमचे 11 अलिगेशन्स, त्याच्यावर झालेल्या 3 FIR, त्या 3 पैकी 2 मध्ये त्यांना डिस्चार्ज मिळालाय आणि एवढंच नाही तर त्याच्यातल्या महाराष्ट्र सदन स्कॅमवर मी स्वतः रिव्ह्यू पिटिशन मुंबई हायकोर्टात गेले 2.5 ते 3 वर्ष मी लढतीये, ते सुद्धा पेंडिंग आहे। त्या व्यतिरिक्त जो FIR नंबर 32 आहे जो कालिना सेंट्रल लायब्ररीचा आहे तो आज तगायत संपलेला नाही। त्यामुळे कोर्टाने ईडीचे जे PMLA चे मॅटर्स आहेत, स्पेशल केस नंबर 2 आणि स्पेशल केस नंबर 3 हे संपले हे जे जाहीर केलं किंवा ईडीची क्लीन चिट हे जे सगळीकडे माध्यमांमध्ये चाललं हे कुठेतरी चुकीचं आहे। कारण जज पुढे ही माहिती चुकीची दिली गेली, ज्यामुळे ती ईडीची PMLA केस संपली असं काल जाहीर केलं गेलं। आत्ताच्या घटकेला ते मॅटर संपलेलं नाही। कालिना सेंट्रल लायब्ररीचा मॅटर मागच्या महिन्यात सुद्धा हिअर झालं, आता 31 जानेवारीला त्याचं हिअरिंग, त्याचं ट्रायल सगळं पेंडिंग आहे। आणि पेंडिंग असताना प्रेडिकेट ऑफेन्सेस आर ओव्हर हे म्हणणं चुकीचं आहे। आणि आताच्या घटकेला मी चीफ जस्टिसना याचं पत्र लिहिलंय। हेच पत्र मी चीफ जस्टिस ऑफ इंडियाना देणार आहे, सगळ्या कॉलेजियमना देणार आहे, मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार आहे। कारण लॉ अँड ज्युडिशरी हे जे डिपार्टमेंट आहे ते मुख्यमंत्र्यांकडे आहे।